खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया। सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया। सासरा मेलिया होईल आनंद, मरू दे ननंद खंडेराया। ननंद मरता होईल मोकळी, गळा घालीन झोळी भंडाराची। जनी मने खंडो अवघेची मरू दे, एकटीच राहू दे पाया पासी। खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया। नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीता समारोपित वामभागम। पानो महासायक चारु चापम, नमामि रामं रघुवंशनाथम। मंगल भवन मंगलहारी, द्रवं सुत दशरथ अजर बिहारी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। सिया राममय सब जग जानी, करहु प्रणाम जोरी जुग पानी। जय हनुमान ज्ञान गुण सागर, कपीस जीव लोक उजागर। राम दुरित बलरामा, अंजनी पुत्र पवन सुनामा। हे दुख भंजन मारुति नंदन, सुन ला पवन सुत विनती नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवाची। खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू, मरू दे रे सासू खंडेराया। सासू मेल्यावरी तुटेल आसरा, मरू दे सासरा खंडेराया। अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तळिद्वित विनिंदित पीतांबरधारी, अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग। भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री नामदेव महाराज आणि नामदेवरायांची दास्यत्व जिनं पत्कारलं, ती नामदेवरायांची दासी जणी। त्या जनाबाई महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 5 चरणाचा अभंग आहे। भगवान खंडेरायांना प्रार्थना करणारा, विनंती करणारा अभंग आहे। अतिशय सुंदर गोड अभंग आहे। या गायलेल्या अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं अगत्याचे। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये भगवान खंडेरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये सर्व पंचक्रोशी, पुंडेवाडी किंवा पिंपळगाव रोठा आणि सर्व पंचक्रोशीतील भक्त भाविकांच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा खंडेरायांचा यात्रा उत्सवातील अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव प्रत्येक वर्षी प्रतिक्षणम वर्धमानम
दरवर्षी या कार्याचं स्वरूप वाढताना दिसतंय आणि भक्तीचं स्वरूप हे वाढत राहिलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. प्रतिक्षणम वर्धमानम, दरवर्षी हा आनंद आणि हा उत्सव वाढत राहिला पाहिजे. ज्या वेळेला कार्यालयामध्ये बसलो, या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष माझे परमस्नेही आणि परम मित्र, वर्षभर आम्ही कनेक्ट असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. आदरणीय श्री आपल्या गावाचं वैभव भूषण आणि या कोरठाण संस्थांच्या माध्यमातून आपल्या या पंचक्रोशीचं नाव ज्यांनी या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवलं आहे, असं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व असणारे अशोक भाऊ. ज्या वेळेला आम्ही ऑफिसमध्ये बसलो ते म्हणले, महाराज या संस्थांविषयी एक थोडक्या शब्दामध्ये तुमचा अभिप्राय द्या. मी विचार केला, अभिप्राय काय द्यावा. अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम, कमी शब्दामध्ये जास्त कसं बोलल्या जाईल याचा विचार मी तिथं केला. आणि त्या अभिप्रायामध्ये असं लिहिलं मी की म्हटलं, कोरठाण खंडेरायाचं संस्थान हे संस्थान पृथ्वी तलावरचं न वाटता ते स्वर्ग दिसायला लागलंय. आणि या कोरठाण संस्थानवरती मागच्या वर्षी सुद्धा सेवेच्या माध्यमातून इथे मी आलो होतो आणि या वर्षी सुद्धा आलो आहे. या संस्थांवर जर बघायला गेलो तर विकासाची गंगा इथं वाहताना दिसते सज्जनो. या दोन शब्दामध्ये सर्व काही अभिप्राय आलेला आहे पहा. कारण एवढं सुंदर देखना, अतिशय दैदिप्यमान असणारा उत्सव. तिकडून जर गावाकडून एखादा माणूस येत असेल ना, तर त्याला मोह आवरणारच नाही. ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याला प्रत्येकाला वाटण आपण हा जो सीन दिसतोय तो आपल्या मोबाईलमध्ये कॅच केला पाहिजे. इतका सुंदर नजारा तो दिसतोय सज्जन हो. फक्त गावातून येताना दिसतो असं नाही, 25 किलोमीटरवरून लांबूनच दिसतंय. आणि हे सहजासहजी घडत नसतं पहा. जीवनामध्ये काही चांगलं जर करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी खूप मेहनत, कष्ट आणि जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, यश, सफलता ही माणसाच्या पदरात येऊन पडत नसते, जेव्हा जी तोड मेहनत करावी लागते. मी सरपंचाला विचारलं, म्हणलं सरपंच ही लाईटिंग लावायला दिवस किती गेले हो? ते म्हणले कमीत कमी महिन्याभरापासून काम चालू आहे सगळं. एवढं सहजासहजी होत नसतं बघा. आणि म्हणून इतका आखीव रेखीव स्वरूपाचा हा उत्सव, अगदी दृष्ट लागेल असा सुंदर सोहळा. मला असं वाटतंय सज्जन हो, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कार्यक्रम सध्या चालू असतील त्या सगळ्या सप्ताहातला नंबर 1चा कार्यक्रम हा चालू असेल सज्जन. इतका सुंदर आणि एवढ्या या मोठ्या उत्सवामध्ये दुसऱ्या वेळेला सेवा देण्याचं सद्भाग्य, खंडेरायाच्या चरणावर समर्पित करण्याचं, सेवा समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होत आहे. रस्त्यानं येता येता खंडेरायाचं मंदिर दिसलं आणि मागच्या वर्षी तर काय मी गडबडीतच आलेलो होतो आणि त्यामुळे तसं काय नियोजन करावं काय असं सुचलं बी नाही. पण यावेळेस मात्र एकटा असल्यामुळं जरा निवांत होतो आणि लगेच पटकन डोक्यात सुचलं, मंदिर खंडेरायाचं आहे. मंदिर जर खंडेरायाचं आहे तर अभंगही आज आपण निरूपणासाठी खंडेरायाचाच घेतला पाहिजे. आणि पटकन डोक्यात अभंग आला, जनाबाई महाराजांचा सुंदर गोड अभंग आहे. अभंग अत्यंत सुंदर आहे, परंतु या अभंगावर बोलण्यापूर्वी सज्जन हो, गोड ज्यांनी चाल आत्ताच आपण ज्यांची चाल ऐकली, महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या गोड गायनाने, गोड आवाजानं वेड लावलेलं आहे, असे महाराष्ट्रातील 1 नंबरचे गायक आदरणीय हरिभक्त परायण श्री संगीत विशारद, संगीत अलंकार, ज्यांच्यावर माझ्यावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, हरिभक्त परायण श्री महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणून ज्यांना संबोधल्या जातं, असे आदरणीय हरिभक्त परायण श्री ओमकारजी महाराज जगताप. जोरदार टाळी वाजवायची, जोरदार. आणि त्यांना
गोड ज्यांनी साथ केली गायनासाठी, महाराष्ट्राला उभ्या ज्यांच्या आवाजानं वेड लावलेलं आहे, ज्यांच्या आवाजात अतिशय माधुर्य आहे, ज्यांना आम्ही स्वरकंठभूषण असं म्हणतो. खरोखर स्वराचा कंठाचं खऱ्या अर्थानं भूषण जे आहे ते भूषण म्हणजे आमचे माझे परम स्नेही जिवलग असणारे संजयजी महाराज हजारे. ते एक नाही, ते हजारे आहेत, हजाराची बरोबरी करणारे आहेत. आणि या दोघांच्याही गोड गाण्याला सुंदर मृदंगाची साथ ज्यांनी केली. महाराष्ट्रात बोटावर मोजण्यासारखे काही मृदंग वादक आहेत. अतिशय कमी वयामध्ये अल्प काळामध्ये महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या मृदंगाच्या माध्यमातून एक अलौकिक असा ठसा ज्यांनी उमटवला आहे असे आदरणीय हरिभक्तपरायण श्री युवराजजी महाराज चांदर. जोरदार टाळी वाजवा. ज्यावेळेला पखवाज त्यांचा वाजवतो, ते वाजवतात ना पखवाज, त्यावेळेला ते पखवाजाला आपल्या बोटाने बोलायला लावतात आणि तुमच्या आमच्यासारख्या रसिक श्रोत्याला माना डोलायला लावतात. इतकं गोड ते वाजवतात सज्जन हो. आणि म्हणून आदरणीय आमचे आकाशजी महाराज आपल्या या कोरठाण संस्थांवरती ज्यांनी नव्यानेच यावर्षी हे गुरुकुल चालू केलेलं आहे, मागच्या वर्षी गेल्या वर्षीपासून अतिशय सुंदर उपक्रम, अगदी धडाडीचं कार्य आणि वर्षभर भगवंताच्या नामाचा जयघोष भगवान खंडेरायाच्या दरबारामध्ये ज्यांच्या माध्यमातून चालतोय आदरणीय आकाश महाराज आपल्या सगळ्या विद्यार्थी वृंदांच्या सोबत उपस्थित आहेत. जोरदार टाळी वाजवायची एकदा. गोड आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, यूट्यूबवाले दादा, स्वतः सरपंच आहेत, त्यांचे सर्व मित्रमंडळी, आपण सर्व रसिक श्रोते सज्जन, भक्तिमती माता, सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावे वंदन करून गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला 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 खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाईचा अत्यंत सुंदर गोड अभंग आहे सज्जन हो. आणि हा अभंग जवळजवळ ऐकल्याबरोबर ऐकल्यासारखा वाटतो, पण नवीन अभंग आहे. तुकोबारायचा अभंग नाही, ज्ञानोबारायांचा नाही, नाथ महाराजांचा नाही. जनाबाईच्या अभंग कीर्तनामध्ये बहुधा कमी घेतल्या जातात, पण हा अभंग स्पेशल नामदेवरायांची जी दासी जणी आहे, नामदेवरायांवर जिचं विशेष प्रेम होतं आणि नामदेव महाराजांच्याकडे पाहत पाहत जिने परमार्थाची उंची गाठली अशी संत जनाबाई. त्या जनाबाईनं सज्जन हो, जी जनाबाई आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, जी प्रेमानं देवाला भांडते सुद्धा, कधी कधी शिव्या बी घालाव्यात तिने. जनाबाईचं भांडवल जरा आटपटच आहे बघा. अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली. हा काय शब्द आहेत बघा. जनाबाईचं भांडवल मी काय म्हणलं तुम्हाला, जरा आटपटा भांडवल आहे, पण त्याच्यात अर्थ फार गोड आहे पहा. काही काही बऱ्याच संतांनी आपल्या अभंगाच्या अनुक्रमणिकेमध्ये काही अभंग गायलेत सज्जनो, काही अभंग त्याच्यामध्ये त्या अभंगाची रचना संतांनी केली. त्यामध्ये त्या अभंगामध्ये अभंग ऐकायला वेगळे वाटतात आणि त्याचा अर्थ मात्र वेगळा असतो. त्याला कूट अभंग म्हणतात. माणसाला कीट करून टाकते, त्याचं नाव कूट अभंग. तसे तुकोबारायांचे सुद्धा आहेत, नाथ महाराजांचे सुद्धा कूट अभंग आहेत. कूट अभंग नाथ महाराज बी एका अभंगामध्ये म्हणतात ना, मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती. हा चलू दे म्हणायचे सगळं. मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती, 18 रान भरले 12 हाती पेले. काय काय भांडवल आहे नेमकं. हे संतांचं वाङ्मय आहे सज्जन हो. परंतु लक्षात घ्या याच्यामध्ये अर्थ फार गहन आहे. ज्ञानोबारांचे सुद्धा असे काही अभंग आहेत, ज्ञानोबारांचे बी त्याला कूट प्रकरणातले अभंग आहेत. काही काही कीर्तनकार असले अभंग घेऊन ते कूट झाले, म्हणजे कूट झाले म्हणजे कूट नावाने प्रसिद्ध झाले. कूट अभंग मर्मज्ञ. हा महादेव महाराज आमचे बीडचे महादेव महाराज रावत, ते असं साधा अभंग घेत नाही, ते बी असंच कुठंच अभंग घेते. आता काही काही अभंग सज्जन हो हे तरी समजा आपल्याला समजून येतात, पण ज्ञानोबारांचा एक अभंग आहे पहा.
बोलू नये ते आले बोला, माझा बाप गरोदर झाला. शब्द कळतात ना तुम्हाला अभंगाचे? बोलू नये ते आले बोला, माझा बाप आमचा बाप गरोदर झाला. ऐकायला जरा विचित्र वाटतंय, ऐकायला विचित्र वाटतंय, पण त्याचा अर्थ फार गहन आहे. म्हणून तर संतांचे शब्द आहेत. सरपंच संतांच्या शब्दाला सहजासहजी नाही घ्यायचं. आता माणसं हा अभंग ऐकलं म्हणतील अरे माणसं, हा माझा आमचा बाप गरोदर झाला, हा माणूस गरोदर झाला. त्याचा अर्थ पहा किती सुंदर आहे सज्जन हो. बोलू नये ते आले बोला म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? ते ब्रह्म. बोलू नये ते म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. आजपर्यंत कुणालाच ज्याच्याबद्दल काहीच बोलता आलं नाही ते ब्रह्म. शेष शिनला स्वर लावा, शेष शिनला झाल्या, शेष शिनल्या झाल्या सहस्त्र जिभा जिभा जिभा, देव का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, हा देव का विटेवरी, देव का विटेवरी उभा. शेष शिनला झाल्या, शेष शिनला, शेष शिनला झाल्या सहस्त्र जिवा जिवा जिवा, का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, उभा. शारद श्रुती शेषा. गाताना विको देत जा भैया. नवीन आहे काय वर्षी? ऑपरेटर नवीन असेल मग काहीतरी हाय, काहीतरी घोळ. विठला 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 विठ्ठल कुंडली कवरदारी विठ्ठल, ज्ञानदेव हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर पंढरीनाथ भगवान. विठला 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 विठला. वेदा नाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. बोलू गेला पुढे मौनावला. वेद सुद्धा जिथं वेदानं हात टेकले सज्जन हो. नेति नेति नित निगम कह. ज्याच्याबद्दल बोलत असताना वेदाला सुद्धा बोलता आलं नाही, नाहीतर वेदानं सगळ्याचं वर्णन केलंय, पण त्या देवाचं वर्णन वेदाला बी करता आलं नाही. विठला 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 विठला. किसी से उन
जाता, पाया नहीं जाता, किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता। जहाँ है फरिश्तों से वहाँ जाया नहीं जाता, किसी से उनकी मंजिल का पता पाया नाही जाता। आजपर्यंत अनेक लोकांनी त्या देवावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझे संत म्हणतात कुणीच त्याच्यावर बोलू शकलं नाही। बोलू नये ते आले बोला। आणि पुढचा तुकडा काय? आमचा बाप गरोदर झाला। आता त्याचा अर्थ ऐका, अर्थ फार गोड आहे। बाप गरोदर झाला म्हणजे कोण? बाप म्हणजे कोण? जगाचा बाप म्हणजे परमात्मा आहे। तो कसा गरोदर झाला म्हणले, त्याचं पहिलं मूळ रूप तो कसं होता, तो कसा होता? तो रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, एकदा महाराजांसाठी। रंग नहीं, रूप नहीं, नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तू ही रघुराया, निराकार निर्गुण एक तू ही रघुराया। तो परमात्मा कसा आहे म्हणले? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला कान नाही। कसा आहे तो? सांगताच येत नाही। बिनु पद चलई सुनई, बिनु काना कर, बिनु कर्म करई दीना, आनन रहित सकल रस भोगी, आनन रहित सकल रस भोगी, बिनु बानी बक्ता बड़ जोगी, तन बिनु परस नयन बिनु देखा, ग्रही गान बिनु बस विशेषा, असी सब बाती अलौकिक करनी, महिमा जासू जाई नहीं भरणी। कसं रूप आहे म्हणले त्याचं? कसं होता त्याचं? तू कसा होता? पहिला बिनु पद चलही, सुनही बिनु काना, त्याला पाय नाहीत, पाय नव्हते त्याला, पण तरी चालतोय। पाय नसताना चालतो, हात नसताना सगळे काम करतो, कान नाही त्याला पण सगळं ऐकतो, डोळे नसताना जगात कोण काय करतंय सगळं पाहतो। म्हणजे कसा आहे तो? निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकारच नाही, त्याला उभा आहे का आडवा आहे, खुजा आहे का ठेंगणा आहे, कसं सांगता येत नाही। तुझं सगुण मला निर्गुण रे, वा वा वा,
निर्गुण म्हणावं, निर्गुणच आहे तो. पहिला त्याचं मूळ रूप निर्गुण होतं सज्जन, त्याला हात पाय काहीच नव्हतं, पण तो एकटाच होता. तसा होता. कसा होता हे बी सांगता येत नाही. काळा गोरा पांढरा ठेंगणा आडवा उभा कसा सांगता येत नव्हतं, पण तो एकटाच परमात्मा होता. त्याला एकट्याला कर्म न गेलं, आणि त्याला कर्म न म्हणून काय केलं त्यांनी? एकलेने कंठ्याची म्हणून आयेने, कंठ्याची म्हणून आयेने, निर्माण चौदाही भुवने, निर्माण चौदाही भुवने, तारंगणे, भूते भौतिक भिन्न, ऐसा लागावी हा माया सूत्रधारी, 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 माया सूत्रधारी, माया सूत्रधारी. एकले न कंठ्याची म्हणून आयेने. जरा बारीक लक्ष देऊ नये का? ज्ञानोबरायांचा कुटाभंग सांगायलो, त्याचं एकाच प्रमाणाचं फक्त चिंतन तुम्हाला सांगायलो. एकलेने कंठ्याची म्हणून आयेने, केली निर्माण चौदाही भुवने. एकट्याला त्याला कर्म न गेलं म्हणून त्यानं काय केलं? प्रसवला विश्व तोची, सर्व होय जाणता. प्रसवला म्हणजे काय झाला? प्रसवला महिला मंडळींची डिलेव्हरी इंग्लिश शब्द आहे. हा, डिलेव्हरी शब्द इंग्लिश आहे. मराठी शब्द काय? बोला ना. बाळांत पण लय ग्रामीण शब्द आहे, पण प्रसूती असा शब्द आहे. काय शब्द आहे? प्रसूतीगृह. प्राकृत शब्द आहे मराठी, प्राकृत मराठी प्रसूतीगृह. महिलेची डिलेव्हरी होते तेव्हा त्याला डिलेव्हरी असा शब्द आपण वापरतो, पण इथे ते तिथे सुद्धा लिहिलेलं असतं हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह. हां, माझे संत म्हणतात तो देव प्रसवला. प्रसवला म्हणजे त्याची काय झाली? प्रसूती झाली. प्रसूती. हां, आमचा बाप बोला ना गरोदर झाला. कळाले ना तुम्हाला? कळाले ना कसा गरोदर झाला तो? प्रसवती त्याची झाली म्हणजे या संपूर्ण विश्वाची निर्मिती त्यानं केली. जसं मायबाप बाळाला जन्म देतात तसं त्या देवानं सज्जन या जगाला जन्म दिला आहे. आता काही माणसं म्हणतील महाराज जर या सगळ्या जगाला देवानं जन्म दिला असेल तर या जसं बाळाच्या चेहऱ्यामध्ये बाळाच्या रूपामध्ये बापाचं स्वरूप दडलेलं असतं, आईचं रूप दडलेलं असतं, या जगाच्या रूपात देवाचं रूप कसं दिसत नाही? कोण म्हणतं दिसत नाही? ते बघण्याची नजर पाहिजे आपल्याकडे. देव नटला नाना परी, 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 देव नटला
नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. चराचरामध्ये तो परमात्मा दिसतो सज्जन हो. त्यानंच हे जग निर्माण केलंय. निर्गुण असलेलं ब्रह्म सगुण साकार झालं आणि त्याने हे जग बनवलं. किती प्रकाराने बनवलं? 4 प्रकाराने. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. सरपंच आपल्या भागातले लोक जाणकार आहेत बरं का, ऐकायला तज्ञ माणसं आहेत. हे मी का जबाबदारीने बोलतोय ओंकारदा, पत्रिकेवर पाहिल्याबरोबर लक्षात आलं 2 महात्म्यांचे या पत्रिकेवर आशीर्वाद मार्गदर्शन म्हणून फोटो आहे. एक म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये परमार्थाच्या कारकिर्दीमध्ये आळंदीत जेव्हा मी गेलो होतो पळून, गोडीत नाही पळून गेलो होतो, 11वी-12वीचं वय होतं त्यावेळेला. आणि माझ्या आळंदीच्या या संप्रदायाच्या कारकिर्दीतला आळंदीत PMTतून उतरल्याबरोबर ओंकार महाराज सगळ्यात पहिला भेटलेला महात्मा ते म्हणजे आदरणीय अध्यात्माचे जाणकार असणारे गुरुवर्य तुकाराम महाराज शास्त्रीजी. मला जायचं होतं दुसऱ्या तुकाराम शास्त्रीजींकडे, ज्ञानेश मिशनवाले, आणि भेटले मला हे पहिले तुकाराम शास्त्रीजी. कारण हे पहिले होते आळंदीतले सगळ्यात पहिले शास्त्री. जर कोण असतील ते तुकाराम महाराज शास्त्रीजी होते. पहिले शास्त्री पदवी घेतलेला महात्मा. त्याच्यानंतर आमच्यासारखे खूप झाले, परंतु पहिला जातीवंत, निष्ठावंत आणि पक्का अध्यात्माचा जाणकार व्यक्ती म्हणून शास्त्री महाराजांकडे पाहायला जायचं. शास्त्री महाराजांचा एका बाजूला फोटो आहे आणि एका बाजूला सध्या ज्ञान सूर्य म्हणून ज्यांच्याकडे पाहिल्या जातं असे आदरणीय विकासानंदजी महाराज बाबा. आणि या दोन्ही महात्म्याच्या मधले तुम्ही आहेत. हां, मग आता मला सांगा, 2 जात्याच्या पाळूच्या मध्ये दाणे शिल्लक राहतात का? होय सरपंच, हे भरडलेले आहेत का नाही सगळे? आता काही कुच्चर असतील त्या सोडून ते त्याच्यातून मी वाचत आहेत. कोणते कुच्चर? हा, कुच्चर हरभरा म्हणतात त्याला. मग त्याला काय नाही, त्या पालत्या घागरीवर पाणी, किती बी त्याला किती वर्ष तुम्ही पाण्यात भिजवा, नाही तर कशातही मुरू घाला, काही फरक नाही पडत. हे मी का सांगतोय? जगाचा बाप सज्जन आहोत, त्यानं या जगाची प्रसूती केलेली आहे. हे संतांचे कूटभंग आहेत. भगवान परमात्मा त्यानं हे सुंदर सर्व जग बनवलंय. काही लोक मला म्हणतात, महाराज तुम्ही सर्व कीर्तनकार मंडळी सांगतात या जगात देव आहे, देव आहे. जर या जगात देव आहे तर आजपर्यंत कुणालाच दिसला कसा नाही, कुणालाच तो भेटला कसा नाही. कोण म्हणतं दिसत नाही? बघण्यासाठी त्याला नजर तशी पाहिजे. आंखों से दुनिया की ओर देखोगे साहब, आंखों से दुनिया को देखोगे तो कुछ भी दिखाई नहीं देगा. नजर से दुनिया को देखोगे तो नजारे दिखाई देंगे. नजर पाहिजे, त्या भगवंताचं रूप पाहण्याची नजर पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये एक साधू होऊन गेले, नाव होतं त्यांचं स्वामी रामतीर्थ. सत्य घडलेली घटना आहे बघा, सत्य घटना आहे. भारत पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती. भारत पाकिस्तानचं लाहोर शहर, आणि त्या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करत होते. नाव होतं प्रोफेसर तीर्थराम. एक दिवस सत्संग जीवनामध्ये प्राप्त झाला आणि जगण्याचा खरा अर्थ कळाला. सरपंच त्याच दिवशी प्रोफेसर पदाला लाथ मारली आणि अंगावर भगवी वस्त्र परिधान केली. संन्यास दीक्षा घेतली, संन्यास दीक्षा. आणि अल्पावधीमध्ये, कमी काळामध्ये बुद्धी शुद्ध झाली, नजर शुद्ध झाली. जिधर देखता हूं उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन ख्यालों में तुम हो. तुम्हें देख कर ये ख्याल आ रहा है कि जैसे फरिश्ता
माणसामध्ये सज्जनाहो नजर शुद्ध झाली. जिकडं पाहिल तिकडं कोण दिसायला लागलं? जगातल्या चराचरामध्ये तो दिसायला लागला. जिकडं पाहिल तिकडे पाहे तिकडे बाप माय विठ्ठल आहे रखुमाई. साधू सज्जन हो, संन्यासी महात्मा, जिकडं पाहिल तिकडं देवच दिसायला लागला. आणि त्या संन्यासाला सज्जन हो गजब असा एक छंद जडला. ऐकून तुमचे कान टवकारल्याशिवाय राहणार नाहीत. तो संन्यासी महात्मा दररोज तमाशा पाहायला जाऊ लागला. कुठं? तमाशाला, कीर्तनाला नाही. लक्ष देऊ नये का? कोण 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 महात्मा? ज्या महात्म्याला जगात जिकडं पाहिल तिकडं कोण दिसत होतं? परमात्मा दिसत होतं, देवाचं रूप दिसत होतं. आणि तो महात्मा कुठं चाललाय? तमाशाला जाऊ लागला. तमाशामध्ये नाचणाऱ्या नृत्य करणाऱ्या नृत्यांगण्याचं नृत्य त्यानं तासन तास बघत बसावं. एक दिवस महात्म्याच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली, आज मला प्रत्यक्षात त्या नृत्य करणाऱ्या नृत्यांगनेला भेटायचे. आणि सज्जना हो, दुसऱ्या दिवशी महात्मा वाट बघू लागला. त्या नृत्यांगनेचा शो समाप्त झाला. महात्मा गेटवरून उभा राहिलाय. लोक आपल्या आपल्या मार्गाने मार्गस्थ झाले. महात्मा वाट पाहत होता, तेवढ्यात तिकडून ती आली. जशी ती नृत्यांगना आली, आल्याबरोबर महात्मा तिच्या नख शिखाकडे पाहू लागला. नख शिखांत तिच्याकडे पाहू लागला. तिच्या सुंदर रूपाकडे तो महात्मा पाहू लागला. ज्या वेळेला महात्मा तिच्याकडे पाहत होता ना, त्यावेळेला त्या नृत्यांगनेच्या मुखातून शब्द निघाले. ती नृत्यांगना म्हणते, ओ महात्मा जी, अरे आप जैसे साधु को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नारी की ओर टकटकी लगा के देखना अच्छा नहीं लगता. और आपको पता भी है इस सुंदर हुस्न की ओर देखने की सजा क्या है, पता है आपको? अरे महात्मा जी, जो भी सुंदर शरीर की ओर देखते हैं वो आईने में अपना सर कलम देखते हैं. ये सजा है सुंदर रूप को देखने की. महात्म्याने फार सुंदर उत्तर दिलं ऐका. महात्मा त्या नृत्यांगनेला म्हणतो, अरे ओ नृत्यांगना, अरे ना मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है, ना मुझे तुम्हारे खूबसूरत हुस्न की जरूरत है. मैं तुम्हारी ओर टकटकी लगा के इसीलिए देख रहा हूं कि ये तुम्हारा इतना सुंदर शरीर जिसने बनाया है, वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा. तुला ज्यानं बनवलंय तो परमात्मा किती सुंदर असेल. तुझ में रब दिखता है यारा, मैं क्या करू. तिच्यामध्ये कोण दिसतंय बाई बघा. निगेटिव्ह घेऊ नका. ॲटिट्यूड, जगाकडे पाहण्याचा तुमचा जर पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला कोणत्या बी गोष्टीमध्ये देव दिसेल. पहा, म्हणून तर संतांनी म्हटलं ना, पराविया नारी माऊली समान रखुमाई समान. हे कधी होतंय हो? ॲटिट्यूड तुमचा चेंज झाल्यानंतर. अरे आपली नजर, आपली दृष्टी, विकारी दृष्टी, विकार निर्माण झालेले आपल्या नजरेमध्ये सज्जन हो, जगातल्या माणसाकडे आपण जर प्रेमानं नाही पाहू शकत तर त्या देवाला हे डोळे पाहू शकतील का? बोला ना. लोक म्हणतात देव दिसत नाही. अरे कोण म्हणलं दिसत नाही? त्याला बघायचंय ना तुम्हाला. तर या जगातलं जे सौंदर्य आहे ना सज्जन हो, फक्त जरा एक कल्पना करा. कीर्तन झाल्यानंतर बरोबर 11-12 वाजता असं बाजूला एकांता डोंगरावर जा आणि या खंडेरायाचा जो हा सगळा परिसर आहे याला फक्त डोळ्यानं डोळे भरून पहा. या सगळ्या सौंदर्यामध्ये माझ्या भगवंताचं रूप दिसेल तुम्हाला सज्जन. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावला ही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावला ही उरला. विठ्ठल विला ठाला विला ठाला विला ठाला जळी स्थळी भरला, रिता ठावला ही उरला. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठावला ही उरला. आजी म्या दृष्टीने पाहिला, आ
भरोनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी हा विठ्ठल मुनी मानसी जगामध्ये जे देवाचं जगाचं रूप आहे ना सज्जन हो जगाचं सौंदर्य त्याच्यात देवाचं रूप दडलेलं आहे पहा फक्त त्याला आपल्याला बघता आलं पाहिजे आपल्या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज होऊन गेले त्यांचे गोड पद आहेत पहा ते म्हणायचे सागर से उठा बादल बन कर और बादल से फटा बरसा बन कर फिर नहरे बनी नदिया गहरी तेरे भिन्न प्रकार तू एक ही है हर देश में तू हर भेष में तू हर देश में तू हो हर भेष में तू तेरे रंग अनेक तू एक ही है तेरे रूप अनेक तू एक ही है सगळे जगातलं जेवढं सौंदर्य आहे ते त्या परमात्म्याचे सज्जन हो का देखे तो सब वही लेरा देखे तो सब वही लेरा देखे तो सब वही लेरा वही लेरा देखे अनेरा देखे तो सब वही ने घेरा सगळीकडे तोच दिसतो सज्जन कोण निर्गुण जो परमात्मा आहे तोच काय झालाय सगुण झाला निर्गुण निराकार असलेला परमात्मा सगुण साकार झाला म्हणजे काय झाला तो प्रसवला आता हे ज्ञानोबरायचा अभंग आहे हे एवढं जे विश्लेषण तुम्हाला एका पदावर मी केलं हा ज्ञानोबरांचा कूट अभंग आहे बोलू नये ते आले बोला आणि आमचा बाप गरोदर झाला आता हा हे जे प्रमाण आहे या प्रमाणाला जर असं वरपंखी तुम्ही ऐकलं असतं तर तुम्ही म्हणला असतात महाराज तर काही बी सांगत होते वरात्री हां पण आता हे सगळं तुम्हाला चिंतन सांगितलं तो परमात्मा ज्याच्याबद्दल बोलता येत नाही त्याच्याबद्दल बोलता आलं संतांनी तोंड भरून कौतुक त्याचं केलं बोलू नये ते आले बोला आणि आमचा बाप गरोदर झाला नुसता गरोदर नाही तो प्रसवला प्रसवला विश्व तोची हे सगळ्या जगाला जन्म त्या परमात्म्यानं दिला पंचदशी मध्ये अभयारण्य स्वामी सांगतात परमात्मा द्वयानंद पूर्ण पूर्ण पूर्वम स्वमायया स्वयं एवं जगत भूत्वा प्राविशत जीवरूपतः याचा अर्थ असा आहे सज्जन होय ज्ञानोबारांच्या कूटाभंगाचं चिंतन आहे असाच कूटाभंग आज सेवासाठी निवडलाय जनाबाईचा खंडेरायाच्या दरबारामध्ये जाऊन खंडेरायाच्या समोर बसून जनाबाई महाराज भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात की हे देवा हे खंडेराया पहिली मला त्रास देणारी माझी सासू मरू दे खंडेराया तुझं करीत ना बसू खंडेराया तुझं करीत ना बसू खंडेराया तुझं करीत ना बसू खंडेराया तुझं करीत
वाजवा जोरदार. वा, पुरुष मंडळीने तरी जरा बऱ्या वाजवल्या. त्या मानाने ह्या प्रमाणाला जास्त टाळ्या महिला मंडळीने वाजवायला पाहिजे होत्या. का? कारण त्यांनी खुश व्हायला पाहिजे अभंगाचं पहिलं चरण ऐकून. हा, मरू दे रे सासू. इथं बसलेल्या जेवढ्या सुने असतील अशोकराव, त्या सगळ्या लई खुश झाल्या असतील. महाराज नंबर 1 आहे. काय गोड अभंग घेतलाय म्हणले असते, आमच्या मनातला अभंग घेतलाय. कोण म्हणत असतील? सुना. पण सासवा तुम्हाला कीर्तन झालं भेटणार आहे. या मेलेला बोलू नका पुन्हा पुढच्या वर्षी. आम्हाला मारायला निघालं, कशाला ठेवायचं याला, कशाला बोलवायचं याला. ऐका ऐका माऊल्यांनो, अभंग फार गोड आहे. ह्याचं रूपक केलंय. जनाबाईचं आहे, माझा थोडा अभंग आहे. कुणाचा आहे? जनाबाईचा आहे. म्हणजे तुमच्यातलीच आहे का नाही ती बियक? का आमच्याकडचं आहे ते पार्ट? आमच्या पार्टीतली नाही, ती तुमच्याच पार्टीची. हां, तिनेच प्रार्थना केली, मरू दे रे सासू खंडेराया. सासू कोणती मारायची पा? जनाबाई महाराजांना अपेक्षित असलेली सासू, तिचं नाव आहे बघा माया. काय? लक्ष देऊन ऐका. जनाबाईला अपेक्षित असलेली मारायची सासू. कोणती सासू मारायची? माया नावाची सासू मारायची. माया नावाची सासू. का? कारण ती माया नावाची जी सासू आहे फार खट्याळ आहे. ती नीट जगू बी देत नाही, मरू बी देत नाही. कारण ती माया इतकी बेकार आहे, स्वतः देवानं म्हणावं मम माया दुरत्यया. काय करते ती माया? माणसाला सज्जन हो नाचायला लावते. जसं गारोडी आपल्या डमरूच्या तालावर माकडाला नाचायला लावतो ना, तशी ती माया जगातल्या जीवाला नाचायला लावते. नट मरकट इव सवहीन चावत. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया, कोलाटीन खेळाया. सगुण गुण माया. सगुण गुण माया आली कोलाटीन खेळाया. कोलाटीन खेळाया, आली कोलाटीन खेळाया. वा, क्या बात आहे युवराजजी. मायेला चांगली चपराक दिली तुम्ही तर. तिने सगळ्या जगाला चपराक दिली. माया फार डेंजर आहे सज्जन हो. माया या शब्दाचा अर्थ काय हो? संस्कृत मध्ये ऐका ऐका, मा या हा जो शब्द आहे संस्कृत मध्ये मा हे अव्यय आहे आणि त्याचा अर्थ होतो नाही. ऐका, लक्ष द्या. मा म्हणजे बोला 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 नाही, आणि या म्हणजे जी. जी नाही असा अर्थ आपल्याला कळणार नाही. आपल्याला जशी ती दिसते तशी ती नाही. म्हणजे तशी नसताना सुद्धा आपण तिला तशी समजून बसलो. जसं आपण मालिका पाहतो, सिरियल पाहतो, पिक्चर पाहतो. त्या पिक्चरमध्ये ज्या नट्या असतात ना ओंकारदा, त्या नट्यांचं रूप जर पाहिलं ना तर एवढं सुंदर दिसतं की असं वाटतं स्वर्गातून खाली उतरल्यात का काय. त्या याच्यातल्या गाढवाच्या लग्नातल्या नाही बरं का. इतकी सुंदर दिसते, इतकी सुंदर ती नटी दिसते. पण ती जितकी सुंदर आपल्याला त्या पडद्यावर, त्या थिएटरवर, त्या स्क्रीनवर दिसते ना, तितकी सुंदर ती नसते. तिचा शो समाप्त झाला आणि तिने चांगलं तोंड धुतलं ना, तसा किलोभर थर खाली पडतो. ते काय म्हणते त्याला लावलेलं असतं सगळं 3 तोंडाला. हां, काय म्हणते त्याला? बोला ना, तुमच्याकडे नाही का तसलं काही? नाही, इकडचं चांगलं माणसं आहेत. हां, तिकडं ते मुंबई भागातच, तिकडं तुमच्याकडंच तिकडं लई ते त्या फिल्म इंडस्ट्रीजमध्ये दिसायला जशी दिसते तशी नसते. तिचं नाव माया आहे. मला सांगा ओंकारदा, आता जे शरीर आहे आपलं हे, हां, हे शरीर जे आहे आपल्याला मिळालेलं, हे कोणाचं आहे हो? बोला ना, कोणाचं आहे शरीर? देह हा पाताचा आणि नाव सला.
जोरदार. देह हा पाचाचा आणि लाऊसना, देह हे काळाचे, बोला धन कुबेराचे. कोणाचा आहे देह? कोणाचा आहे? बोला ना. देह काळाचा, देह पाचाचा. पाचाचा म्हणजे कोणाचा? पृथ्वी आप तेज वायू आकाश, क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. क्षितिजल पावक गगन समीरा, पंचरचित अति अधम शरीरा. 5 जणांचं शरीर आहे, पण आपण मानतो का त्याला ते त्यांचं आहे म्हणून? हे शरीर, हात माझा आहे, पाय माझे आहेत, तोंड माझं आहे, डोळे माझे आहेत. हे आपलं नसताना सुद्धा ज्याला आपण आपलं समजतो ना, ऐका ऐका, त्याचं नाव माया आहे. विठ्ठला 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 हला विठ्ठला. हे शरीर पंचमहाभूताचं आहे, त्याच्यात जाणार आहे ते. आणि जो आत्मा आहे त्याला तो परमात्मा काढून नेणार आहे. त्याचं बोलावून आलं. एकदा कॉल आला की ना म्हणू नये धनंजयाजिया परी आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. ओ छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. जिंदगी किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक न एक दिन बदलना पड़ेगा. एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी जिंदगी किराए का घर, घर है, एक ना एक दिन एक ना एक दिन पड़ेगा, एक ना एक दिन बदलना माया तिचं नाव आहे सज्जन हो. मायारू मोर तोरते माया, जेही बसकीने जीव निकाया. मायारू मोर तोरते माया, ज्याला आपण आपलं समजतो सज्जन. जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा. या जगातल्या सगळ्याला आपण आपलं समजतो ना, पण जर संतांच्या तात्विक नजरेनं पाहिलं तर नाही रे, नाही कुणाचे का, आहा. नाही रे, हो.
महाराष्ट्रात कीर्तनाला साथ करत असताना इतका उंच आवाज सध्या तरी कुणी लावित नाही पाया दोघासारखा. जरा जोरात टाळी वाजवा. इमानदारीने जरा आपलं तुमचं मन म्हणतंय, मला माहिती आहे तुमचं मन म्हणतंय अरे लय गोड गायले राव ओमकार दादानी. पाहिजे तशी अनुकूल साऊंड सिस्टम मिळत नसताना सुद्धा, आवाज पाहिजे तितका गोड मिळत नसताना सुद्धा ताकद लावून मन म्हणते अरे लय गोड गायले, जरा दाद दे, वाजव टाळी. कोण म्हणते? मन म्हणते. पण तुम्ही लय निबर आहेत. तुम्ही त्या मनाला असं गपचूप बसायला लावतात, दाबून ठेवतात. दादा आवाज आहे ना मस्त गोड ठेवा, हे 2 तासाचा प्रश्न असतो, पण जर आवाज बसला ना तर पुन्हा 8 दिवस उकलत नाही. मोठं अवघड काम असते बघा. आणि लय गोड साऊंड सिस्टम आहे. गेल्या वर्षी मी कीर्तन केलंय ना, हां मस्त माहोल होतोय. विठाला 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 विठाला. ज्या शरीराला आपण आपलं समजतो, शरीर आपलं आहे का? बोला नाही. 5 जणांचं आहे. देहेस्ति मांसरुधिरे अभिमतिं त्यजत्वं जाया सुतादिषु सदा ममतान् विमुञ्च पश्यानिशं जगदिदं क्षणभङ्गनिष्ठं वैराग्य रागरसिको भवभक्तिनिष्ठः. ज्या शरीराला आपण आपलं समजतो ते शरीर आपलं नाही. ज्या घराला आपण आपलं समजतो ते घर बी आपलं नाही. शेवटी सोडून जावं लागते. ज्या नातेवाईकांना आपण आपले समजतो ते बी आपले नाही. तुझा हा परिवार, तुझा हा परिवार, जगात ज्याला आपण आपलं समजतो त्यातलं आपलं काहीच नाही हे कळणं म्हणजे सासू मरणं आहे, म्हणजे माया मरणं आहे. हां, म्हणून जनाबाई महाराज म्हणतात मरू दे रे सासू खंडेराया. आता ती सासू मेली हे कधी सिद्ध होतंय? ज्या वेळेला डोळ्यासमोर वस्तू दिसत असताना सुद्धा, ज्या वेळेला अंतकरणात भाव असा तयार होतो की नाही ही वस्तू शाश्वत नाही, अशाश्वत आहे, ही टिकणारी नाही, ही नष्ट होणारी आहे, हे जेव्हा कळायला लागतं. आता मला सांगा, माझ्यासमोर माईक आहे, माईक हा खरा आहे का खोटा आहे? बोलत राहा ना. खरा आहे का खोटा आहे? खरा आहे. आपल्या दृष्टीनं हा खरा आहे, पण संत त्याला माईक म्हणतात. येरती माईके. माईक या शब्दाचा अर्थ होतो खोटं. मग तुम्ही म्हणाल खोटं म्हणावं तर आवाज खरा निघतोय. हां, मग याला खोटं कसं म्हणायचं? ऐका, दिसायला जरी आपल्याला खरं दिसत असलं ना, या जगाच्या माईक पुरतं नाही बोलत मी, जगाचं बोलतोय. जरी आपल्याला दिसायला खरं दिसत असलं सगळं, जगातल्या वस्तू सगळंच, पण हे फक्त दिसण्यापुरतं खरं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात एक वारकरी एक जणाच्या घरी गेला आणि भूक लागलेली होती, उपवासाचा दिवस होता. त्या घराच्या मालकानं त्याला साबुदाण्याची खिचडी खायला दिली आणि खिचडी खाता खाता जरा तिखट झाली होती. त्याचं लक्ष समोर
शोकेसकडे गेलं आणि त्या शोकेसवर त्याला फळं दिसले. जुना उदाहरण आहे. त्या फळाकडे पाहिल्यानंतर तो वारकरी त्या घरमालकाला म्हणू लागला, काऊ मालक, तुमच्या घरामध्ये आंबे, मोसंबी, केळी, फणस, चिक्कू असून तुम्ही चिक्कू देत नाही, एवढे तुम्ही चिक्कू येत राहू म्हणे. घराचा मालक म्हणला, हो नाही महाराज, तुम्हाला नाही द्यायचे तर कुणाला द्यायचे? हे जे फळं आहेत ना, हे नुसते दिसायला खरे आहेत, असायला नाही. आमच्या पोरांनी काय केलं म्हणे, शेतात गेला, चिखल आणलं, चिखल आणि शेण एकत्रित केलं आणि फळं तयार केले चिखलाचे, त्याला रंग दिला आणि एक एक शोकेसवर ठेवलेत. आता कळालं त्याला हे कशाचे, शेणाचे आणि चिखलाचे. आता वारकरी मागन का? हे उदाहरण तुम्हाला नसेल कळालं. आणखी एक उदाहरण ज्ञानोबा देतात. एक म्हातारा पिक्चरच्या टॉकेजमध्ये पुष्पा बघायला गेला. पुष्पा 2 नवीन आलाय ना. हे पुष्पा नव्हता, चांगला होता. चांगला पिक्चर असला तर बघितला पाहिजे. काही माणसं म्हणतील म्हातारे कुठं पिक्चरला जात असतील का? गेलं पाहिजे. हां, चांगला असेल तर गेलं पाहिजे. हां, म्हातारा पिक्चरला गेला सज्जन हो. पिक्चर वाईट नव्हता, पिक्चर चांगला होता, रामायण होतं. बाल्कनीत बसून पिक्चर म्हातारा पाहत होता. टॉकीजवर, थिएटरवर पिक्चर चालू आहे सज्जन हो. पाहता 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 रामायण असं पुढं गेलं. राजा दशरथाला मुलबाळ नव्हता, 4 पोरं झाली. विश्वामित्र आली, मिथिलेला घेऊन गेले, 4 पोराचे लग्न झाले. परत रामजी आले. तिथं आता रामाचा राज्याभिषेक होणार. रामाला वनाला जावं लागलं ना. आता वनाला गेल्यानंतर सज्जन हो, तिकडेच वनामध्ये जानकी मातेचं पंचवटीमध्ये अपहरण झालं आणि त्या जानकीचा शोध घेत 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 भगवान रामजी कुठं पोहोचले? चित्रकूटापर्यंत गेले. चित्रकूटाहून पुढे यात्रा पुढे निघाली. ऋषमुख पर्वतावर तिथे हनुमंतरायाची भेट झाली. पुढचा कार्यभार हनुमंतरायांनी सांभाळला. हनुमंतरायांनी समुद्रावरून उड्डाण मारली, लंकेत प्रवेश केला. लंकेत जानकी मातेची भेट घेतली. भेट घेतल्यानंतर रावणाला उपदेश केल्यानंतर रावणानं ठरवलं, हनुमंतरायाच्या शेपटीला चिंध्या बांधल्या, रॉकेल टाकलं आणि आग लावली. आग लावल्याबरोबर सज्जना हनुमंतरायाची शेपटी पेटली. या घराहून त्या घरावर, त्या घराहून त्या घरावर, पाहता 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 रावणाची सोन्याची लंका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे धाड 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 कोसळायला लागली. हे सगळं कुठे चालू आहे बाबा? कीर्तनात नाही, पिक्चर मध्ये चालू आहे. म्हातारा पिक्चर पाहत होता आणि पिक्चर पाहता पाहता रावणाची लंका धडा 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 जळत होती. आणि म्हातारं होतं वेशनी, अशोक भाऊ. त्याला होता सिगारेट ओढायचा नाद. त्याने सिगारेट काढली, तिथंच गेले होते. लई नाद त्यांचे जागे होते त्या थिएटरमध्ये. सर तसलाच वास, मी लहानपणी जायचो. ती म्हणताला आता जाता का? आता नाही. हां, ती त्याने काढली ती सिगारेट, खिशातून तोंडात धरली, पण काडीपेटी घरी राहिली होती. म्हातारं आधुनिक युगातलं होतं, डोकेबाज होतं. म्हाताऱ्यानं विचार केला, जरी काडी पेटली नसली तर हरकत नाही. म्हाताऱ्याने सिगारेट हातात घेतली. म्हातारा म्हणलं, नाहीतरी समोर रावणाची लंका जळतीयच ना, आपली बिडी पेटून घेऊ. मला सांगा, म्हाताऱ्याची बिडी तिथं त्या जळत्या लंकेला पेटन का? उत्तर देत चला. पेटल का? पेटणार नाही. तिथं जाळ नाही का? हा, जाळ नाही तिथं, आहे ना. हा, जाळ तिथे आहे, अग्नी तिथं आहे. मग जर तिथं अग्नी तर म्हाताऱ्याची बिडी पेटायला पाहिजे. अहो, बिडीचं त्या सिगारेटचं नंतर राहिलं. ज्ञानोबा म्हणतात, ज्या पडद्यावर तो पिक्चर चालू होता तो पडदाच पहिला पेटला असता. हा, पिक्चर कसा दिसेल? पडदाच पेटला असता. हा, तो जाळ कसा आहे? बोला ना. दिसण्यापुरता खरा आहे, असायला खरा नाही. हा, तसं हे जग सगळं दिसण्यापुरतं खरं आहे, त्याचं नाव माया आहे. म्हणून जनाबाई महाराज म्हणतात, देवा ही जी दिसणारी माया आहे ना, ही संपून जाऊ दे. माया रूपी सासू मरू दे, मरू दे रे सासू खंडेराया. आणि सासू जर मेली देवा तर काय होईल? सासू मेलावरी तुटेल आसरा. वाह वाह, आवाज द्या. सासू मेल्यावर तुटेल आसरा. सासू मेल्यावर तुटेल
क्या बात है. ए खंडेराया मरू दे सासरा. वाह 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 वाह, क्या बात है ओंकार दादा. जय हो. रोजच्या स्वरापेक्षा रोजचा काळी दोनचा असतो. रोजचा स्वर काळी दोनचा असतो, त्याच्यापेक्षा एक पट्टी शिल्लक आहे आज. हा, आणि त्या पट्टीचा पुन्हा वरचा शेडज. इतकं उंच आरडायचं सोपं काम नाही. कीर्तन झाल्यावर ट्राय करून पहा, आत्मा बाहेर पडेल तुमचा. सोपं काम नाही इतकं उंच आरडायचं म्हणजे. पण ज्ञानोबारायांनी विशेष देणगी आमच्या ओंकार महाराजाला दिली. महाराज इतका आवाज म्हणून म्हणलं कुणीच लावू शकत नाही इतका उंच आवाज. आणि किती बी उंच आवाज जाऊ द्या, त्यांच्या विशेषतः आवाजाची अशी तो आवाज फाटत नाही. देणगे संजय महाराजांना, ओंकार दादाला नाद खुळा काम आहे तुमच्या दोघांचं. तुमच्या दोघांचे कुणी हात धरायचे नाही, धरले तर पायच धरायचे. विठाला विठाला विठाला. चला चला आता आपण जरा पटापटा घेऊ, टाइम जवळजवळ येत आलेला आहे आपला. जनाबाई महाराजांची भावना पहा. जनाबाई महाराज म्हणतात देवा पहिली सासू मरू दे, आणि सासू मेल्यावर मग काय होईल. या संसारावरचा जो आसरा आहे, जगाचा जो आसरा, मी ज्याला आसरा टाळी हात वर करा ना. एक साथ संपलं कीर्तन. मल्हारीची वारी 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 मल्हारीची वारी. हे सोह सिंधू समविशाल जटाजूट चंद्रभाल गंगा की तरंग मान कुमल नील बाजे गौतम परिलाल लाल चंद्र की गोर भाल गंगा की तरंग मान भुगटे साजे मुंडा
ऐका जे बेंबीच्या देठापासून म्हणणार नाही त्याला त्याच्या शेजाऱ्याची शपथ. येळकोट, येळकोट! येळकोट, येळकोट! येळकोट, वाह 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 वाह, क्या बात है. आता आला का नाही रंग? शम्मा बुझ गई तो महफिल में रंग आया. हाँ, जीवन बीत गया तो जीने का ढंग आया. ऐका ऐका काय करेन गळा घालीन झोळी भंडाराचे जनी मने खंडो अवघेची मरुदेन एकटीच राहू दे पायापासी विठोबार खुमाई. उठायचं नाही कोणी, 2 मिनिटं कोणी उठायचं नाही. कुंडलिक झाल्याशिवाय, सूचना झाल्याशिवाय कोणी जागा सोडायची नाही. बार घुमाए, 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 बार. जनी मने खंडो अवघेची मरुदे एकटीच राहू दे पायापासी. देवा तुझ्या पायाजवळ एकटीच राहू दे. सगळेच मरू दे आणि आता एकटीच राहू दे. याचा अर्थ कुठं राहू दे? तुझ्या पायाजवळ राहू दे, म्हणजे तुझ्या स्वरूपामध्ये एकरूप होऊन जाऊ दे, असा त्याचा अर्थ आहे. जनाबाई महाराजांनी या अभंगातून सज्जन हो देवाकडे प्रार्थना केली, खंडेरायाकडे. आणि मला वाटतं आजची ही सेवा खऱ्या अर्थानं आपण सर्वच जण खंडेरायाच्या चरणावर समर्पित करू. बऱ्याचदा कीर्तनकार स्वतःच कीर्तन करत असतात, पण हे शेवटचे जे 5-10 मिनटं आम्ही तुम्हाला सामील करून घेतलं त्याचं कारण एवढंच आहे की तुमच्या बी सगळ्यांची सेवा खंडेरायाच्या चरणावर समर्पित झाली पाहिजे. म्हणून आपण सगळ्यांनी जय जयकार केला, कुणी टाळ्या वाजवल्या, आणि त्याच्यात बी एखादा कुचर हरभरा असेल तर त्याला धन्यवाद. हां, आहे का नाही? अतिशय गोड आपण सर्वांनी कीर्तन सेवा श्रवण केली. आदरणीय या संस्थानचे विद्यमान अध्यक्ष, असे अध्यक्ष संस्थानला लाभणं हे संस्थानचं भाग्य असतं सज्जन. निस्वार्थी माणसं जीवनामध्ये भेटणं फार कठीण काम आहे. इथं आपण पाहतो एक दिवस हे कोरठांचं संस्थान महाराष्ट्रात नाही भारतात गाजल्याशिवाय राहणार नाही सज्जन. भारतात, अख्ख्या भारतात डंका वाजणार, कारण कार्य निस्वार्थी आहे. आणि अशी माणसं भेटणं दुर्लभ असतं. तुमच्या सगळ्यांचं मोलाची साथ आमच्या अशोकरावांना आहे आणि ती शेवटच्या क्षणापर्यंत अशीच राहू द्या आणि राहू द्याल अशी अपेक्षा करतो. या ठिकाणी आज आवर्जून आदरणीय ओमकार दादा, संजय महाराज, युवराज महाराज, आदरणीय आकाश महाराज, या सर्व महाराज मंडळींनी अगदी फ्रॉम दी हार्ट, हृदयापासून साथ केल्याबद्दल एकदा जोरदार टाळी सगळ्यांनी त्यांच्यासाठी वाजवा. माझ्यावर प्रेम करणारे आमचे रांधेकर मंडळी, त्यामध्ये विशेषत्वानं आपल्या रांधे आणि त्या पंचक्रोशीतील पंचायत समितीचे सदस्य असणारे आमचे, माझ्यावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, आमचे फॅमिली मेंबर आदरणीय आमचे संतोषराव काटे साहेब आवर्जून या ठिकाणी आज कीर्तनाला उपस्थित आहेत. मनापासून तुम्हाला धन्यवाद. एकदा त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यांनी जोरदार टाळी वाजवायची आहे. आमचे तात्याही आलेले आहेत आवर्जून. रांध हे गाव सरपंच रांध गाव आणि आमचा जवळपास 15-20 वर्षापासूनचा संबंध आहे. अतिशय सगळ्या गावातली माणसं म्हणजे आमचे फॅमिली मेंबर आहेत. इतकं प्रेम करणारी सगळी माणसं आहेत. आणि आपणही सगळेजण मोठ्या सश्रद्ध अंतकरणाने सरपंचाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षापासून या कोरठाण भगवंताच्या दरबारामध्ये सेवेचा अवसर प्राप्त होतो. तुम्हा सगळ्यांनी अतिशय आनंदाने कीर्तन सुरू झाल्यापासून आतापर्यंत, मागं आता तुम्हाला बघता येत नाही पण मला सगळे दिसतात, एकाने बी कुणी मांडी मोडली नाही, कुणीच आतापर्यंत उठलं सुद्धा नाही. सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. गोड आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, यूट्यूबवाले दोन्ही दादा, तुम्हालाही मनापासून धन्यवाद व्यक्त. आणि बाकी सगळेजण सगळ्यांच्या वतीने ही झालेली सेवा खंडेश्वराच्या खंडेरायाच्या चरणी समर्पित. वाणीला विराम. विठ्ठल जय जय ज्ञानेश्वर महाबली नाराज विठ्ठल जय जय बोलिले